तुमचे पाय वळतायत का? तुमचे पाय दुखतात का? रात्री झोप लागणार नाही इतके पाय वळतात का? आणि तसं जर असेल तर लक्षात ठेवा, ही केस तक्रार व्हेरिकोसिटीमुळे असू शकते. तुम्ही जर खूप उभे राहत असाल, खूप चालत असाल किंवा ते काही नाही तरी सुद्धा जर पाय दुखत असाल, कारण तुम्ही 4-5 तास पोट्यासमोर सकाळी आणि संध्याकाळी उभे राहत असाल, तरी सुद्धा तुम्हाला व्हेरिकोसिटीची तक्रार उद्भवू शकते आणि त्याने तुमचे पाय दुखू शकतात. आणि याविषयी जास्तीत जास्त जाणण्यासाठी, समजून घेण्यासाठी आम्ही वेबिनार अरेंज करतो आणि वर्कशॉप्सही घेतो. ते जाणण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला शेअर करा आणि तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. हे पाय दुखणं किंवा पाय वळणं हे आपल्या व्हेन्स मध्ये जाड होतात, त्यांच्यामध्ये रक्त साठतं, त्यांच्यामुळे पायामध्ये रक्त साठतं, पायांना सूज येते, त्या व्हेन्स असतात त्या मोठ्या होतात आणि त्यामुळे पायाकडे आलेलं जे रक्त असतं ते हृदयाकडे परत जाऊ शकत नाही, कमी प्रमाणात जातं आणि त्यामुळे व्हेरिकोसिटीचा आजार उद्भवतो आणि तो वाढू शकतो, तो त्रास देऊ शकतो. खूप त्रास देत नाही काय काय वेळेला, कारण तुम्ही रात्री झोपल्यानंतर सकाळी ताजेतवाने होता, तुम्हाला वाटतं काल रात्री होतं ते आज सकाळी नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं की तुम्ही त्या तक्रारीकडे कायम दुर्लक्ष करता आणि दुर्लक्ष करता म्हणून तो एक दिवस इतका मोठा होतो की तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागतं, कारण तुम्हाला नवीन तक्रारी निर्माण होतात, झोप लागत नाही, गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते आणि नेमकं काय चाललंय कळत नाही आणि डॉक्टरकडे जावंच लागतं. विचार करा की त्याच्यामुळे दिवसभरात चिडचिड होणं, आपल्या कामाच्या ठिकाणी लक्ष न लागणं, या सगळ्या तक्रारींमध्ये आपली वर्क एफिशियन्सी बिघडते, चिडचिड व्हायला लागते आणि आपलं कामामध्ये लक्ष लागू शकत नाही. जर हा आजार दूर झाला, तक्रारी दूर झाल्या आणि आपले पाय पूर्ववत जर झाले तर किती चांगलं होईल, किती आनंद, किती उत्साह, किती उल्हास असेल आपल्या जीवनामध्ये. आणि ते जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमचा वर्कशॉप अटेंड करा, आमचे वेबिनार्स अटेंड करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत, त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या वेबिनार मध्ये सामील व्हा आणि तुमचं जीवन पुन्हा आनंदित करा. थँक्यू.